नमस्कार. नाथ संप्रदायाच्या गूढ आणि प्राचीन विश्वात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा परंपरेवर बोलणार आहोत जी फक्त एक आध्यात्मिक मार्ग नाहीये, तर स्वतःला परमात्म्याशी म्हणजे शिवाशी एकरूप करण्याचा एक सखोल प्रयत्न आहे. आपल्याकडे जे काही सोर्सेस आहेत त्यातून आपण ह्या परंपरेचं मूळ, तिचं तत्वज्ञान काय आहे, काही प्रमुख नाथ आणि त्यांच्या काय म्हणतात त्याला अजब कथा त्या बघणार आहोत. हो, ही परंपरा खरंच खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाथ म्हणजे स्वामी किंवा रक्षणकर्ता. बरोबर. आणि या परंपरेचं मूळ तर थेट आदिनाथ म्हणजे भगवान शिव यांच्यापर्यंत पोचतं. अच्छा. आणि असं मानलं जातं की द्वापर युगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाने म्हणजे कलियुगात धर्माचं रक्षण व्हावं म्हणून भगवान दत्तात्रेयांना ही परंपरा एकत्र आणून नवनाथांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली. ओके. म्हणजे श्रीकृष्ण नंतर मग दत्तात्रेयांनी ही परंपरा पुढे नेली. पण मग या परंपरेचं नेमकं ध्येय काय? म्हणजे बऱ्याच परंपरा मुक्ती किंवा ज्ञानप्राप्तीबद्दल बोलतात. इथे काय वेगळं आहे? हेच या परंपरेचं वैशिष्ट्य आहे बरं का. इथे फक्त ज्ञान किंवा मुक्ती हे फायनल गोल नाहीये, तर शिवस्वरूप होणं हे ध्येय आहे. शिवस्वरूप? हो, याचा अर्थ आहे अहंकाराचं पूर्णपणे विसर्जन करून टाकणं आणि परमात्म्यात, शिवतत्वात पूर्णपणे विलीन होणं. बापरे. यात जीवनमुक्ती पण आहे, म्हणजे जगतानाच मुक्त होणं, आणि विदेहमुक्ती पण म्हणजे देह सोडल्यावर मुक्त होणं. दोन्ही अवस्था अपेक्षित आहेत. हे फक्त बंधनातून सुटणं नाहीये, तर स्वतःच शिव बनणं आहे. शिवस्वरूप होणं ही कल्पनाच किती मोठी आहे. म्हणजे अहंकाराचा जरासुद्धा अंश न उरणं. अगदी. आजच्या आपल्या चर्चेत आपण याच गोष्टींचा थोडा खोलवर विचार करूया. या परंपरेचं मूळ, सिद्धांत, काही निवडक नाथांच्या कथा आणि त्यांचा आजही टिकून असलेला प्रभाव. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. आपण दत्तात्रेयांचा उल्लेख केला आत्ताच. हो. दत्तात्रेय परंपरेशी नाथ परंपरेचं खूप जवळचं नातं आहे. दत्तात्रेय स्वतः अवधूत मानले जातात. अवधूत म्हणजे जे सर्व द्वंद्वांच्या जगाच्या पलीकडे पोचलेले आहेत, पूर्णपणे मुक्त. अच्छा. नाथ योगी सुद्धा याच अवधूत स्थितीसाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे दोन्ही परंपरांचं अंतिम ध्येय मुक्ती आणि परमात्म्याशी एकरूपता हेच आहे. आणि या नाथ परंपरेत दोन मुख्य प्रवाह आहेत असं म्हणतात ना, नंदीनाथ आणि आदिनाथ संप्रदाय. अगदी बरोबर. नंदीनाथ संप्रदाय हा दक्षिणेत जास्त प्रचलित आहे. त्याचे प्रवर्तक महर्षी नंदीनाथ साधारण इसवी पूर्व 200च्या काळातले, आणि त्यांचे शिष्य तिरुमूलर. त्यांचा तिरुमंत्रम नावाचा तमिळ ग्रंथ खूप महत्वाचा आहे. ते मानतात की मुक्तीसाठी शिवाची कृपा आवश्यक आहे. ओके. आणि आदिनाथ संप्रदाय उत्तर भारतात जास्त पसरला. त्याचे प्रमुख गुरु मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ साधारण इसवी 950च्या आसपासचे. आणि याच आदिनाथ संप्रदायाला नवनाथ संप्रदाय म्हणून पण ओळखतात. हो. आदिनाथ संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे सिद्ध सिद्धांत पद्धती. हा संस्कृतमध्ये आहे. अच्छा. हा संप्रदाय मुक्तीसाठी स्वतःच्या प्रयत्नांवर म्हणजे साधनेवर अधिक भर देतो. आणि मग पुढे यातूनच 9 प्रमुख नाथ, ज्यांना आपण नवनाथ म्हणतो, त्यांची परंपरा सुरू झाली. असंही मानतात की हे 9 नाथ म्हणजे विष्णूच्या 9 नारायणांचे अवतार आहेत. जसे कविनारायणाचे मच्छिंद्रनाथ, हरिनारायणाचे गोरक्षनाथ वगैरे. हो, अशी मान्यता आहे. आणि यांच्या कथा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात मिळतात. त्याचं पारायण पण करतात खूप जण. या नवनाथांचं ध्येय काय होतं? धुंडीसूत मालुकवींनी रचलेला हा ग्रंथ आहे. त्यात त्यांच्या कथा अगदी विस्तारानं आहेत. या नवनाथांचं मुख्य उद्दिष्ट होतं निस्वार्थ प्रेम आणि परमात्म्याशी एकरूपता साधणं आणि लोकांना त्या मार्गावर आणणं. त्यांनी त्यांच्या सिद्धींचा वापर पण लोककल्याणासाठीच केला. आता या परंपरेच्या आचरणाबद्दल आणि साधनेबद्दल बोलूया का? म्हणजे यात योग आणि तंत्र या दोन्हीचा प्रभाव दिसतो असं वाटतं. निश्चितच नाथ संप्रदायावर तंत्राचा प्रभाव अगदी स्पष्ट आहे. ते शरीराला विश्वाचं एक छोटं रूप मानतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी. ती संकल्पना. हो, म्हणजे जे या ब्रह्मांडात आहे तेच या शरीरात आहे. त्यामुळे ते शरीराकडे फक्त एक भौतिक वस्तू म्हणून नाही बघत, तर मुक्तीचं एक साधन म्हणून पाहतात. कुंडलिनी शक्ती जागृत करून तिला वर नेत शिवाशी एकरूप करण्याचा मार्ग यात खूप महत्वाचा मानला जातो. आणि यात सहजिया म्हणून पण एक संकल्पना येते. त्याचा अर्थ काय? सहजिया म्हणजे साधनेतली सहजता आणि स्वाभाविकता.
सहजता. हो, म्हणजे नाथ परंपरेनुसार साधना ही अशी कृत्रिम किंवा जबरदस्तीने केलेली नसावी. ती आपल्या जगण्याचा एक नैसर्गिक भाग व्हावी. बाहेरचे कर्मकांड किंवा खूप अवघड विधींपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला, म्हणजे आतून जी जाणीव होते, त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे जग सोडून कुठेही दूर जाण्यापेक्षा जगात राहूनच सहजपणे साधना करण्यावर भर आहे का? काही प्रमाणात तसं म्हणता येईल. याचा अर्थ असा नाही की कठोर साधना नाहीच, आहे ती. पण अंतिम ध्येय आहे सहज समाधी आणि उन्मनी अवस्था गाठणं आहे. उन्मनी अवस्था. जी विचारांच्या पलीकडची अत्यंत नैसर्गिक आणि शांत स्थिती आहे. यात शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे ऊर्जा यांचं संतुलन साधण्यावर भर असतो. आणि याच संतुलनातून साधक पुढे जातो. या परंपरेत अमरत्वाची पण एक संकल्पना आहे. ती नेमकी कशी आहे? हो, इथे अमरत्व म्हणजे फक्त शारीरिक अमरत्व नाहीये बरं का. अच्छा. ते आहे चेतनेचं अमरत्व. प्राण आणि मनावर पूर्ण ताबा मिळवून जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणं. सहज समाधी किंवा उन्मनी अवस्थेत स्थिर होणं, हेच खरं अमरत्व मानलं जातं. या अवस्थेत पोचलेला योगी शरीरात जरी असला तरी तो शरीराच्या पलीकडे पोचलेला असतो. आणि या सगळ्या प्रवासात गुरुचं स्थान काय आहे? किती महत्वाचं आहे? अत्यंत महत्वाचं. नाथ परंपरेत गुरुला शिवाचं रूप मानलं जातं. शिवाचं रूप? हो, गुरुकडून दीक्षा घेतल्याशिवाय साधकाला पुढे जाताच येत नाही असं मानतात. ज्ञान आणि शक्तीचं संक्रमण, ज्याला आपण ट्रान्समिशन म्हणू शकतो, ते गुरुकडूनच शिष्याकडे होतं. ही फक्त माहिती देणं नाहीये, तर ती एक आंतरिक शक्ती जागृत करण्याची क्रिया आहे. आता आपण काही प्रमुख नाथांच्या कथा पाहूया. या कथा फक्त ऐकायला रंजक नाहीत, तर त्यातून या परंपरेची तत्व आणि नाथांचं सामर्थ्य पण कळतं. सुरुवात मच्छिंद्रनाथांपासून करूया का? हो, नक्कीच. मच्छिंद्रनाथांच्या जन्माबद्दल पण वेगवेगळ्या कथा आहेत. कुणी म्हणतं माशाच्या पोटात त्यांनी शिवपार्वतीचा संवाद ऐकला आणि ज्ञान मिळालं, तर काही ठिकाणी आदिनाथाच्या देहातून त्यांची उत्पत्ती झाली असंही आहे. त्यांना देवीकडून साबरी विद्येचं ज्ञान मिळालं होतं. ही विद्या मंत्रांपेक्षा अनुभवावर जास्त आधारित होती. आणि त्यांची ती कथा प्रसिद्ध आहे. सरस्वती नावाच्या स्त्रीला त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिलं होतं आणि त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पण त्यांच्या आयुष्यात एक असा काळ पण आला होता ना, जेव्हा ते स्त्री राज्यात मैनाकिनी राणीच्या मोहात अडकले होते. ही कथा काय सांगते? हो, ही कथा दाखवते की कितीही मोठा योगी असला तरी माया किती प्रभावी असू शकते. बरोबर. पण त्याचवेळी गोरक्षनाथांची गुरुभक्ती आणि योग्य वेळी गुरुला सावध करण्याची त्यांची भूमिका पण यात दिसते. गोरक्षनाथांनी चलो मच्छिंदर गोरख आया हा संदेश मृदुंगातून पाठवला आणि त्यांना जागं केलं. हे परत आपल्याला त्याच शिवस्वरूप ध्येयाकडे घेऊन जातं, म्हणजे मायेतून बाहेर पडून अंतिम सत्याकडे परत जाणं. आता गोरक्षनाथांबद्दल बोलूया. त्यांची गुरुभक्ती तर म्हणजे विलक्षणच होती. तो डोळ्याचा प्रसंग काय आहे? हो ना, मच्छिंद्रनाथांनी एकदा सहजच वड्यांची इच्छा व्यक्त केली. गोरक्षनाथ ते आणायला गेले, तर वडे देणाऱ्या बाईने गमतीत त्यांच्याकडे डोळाच मागितला. काय सांगताय? हो, आणि गुरुची इच्छा पूर्ण करायची फक्त याच विचाराने गोरक्षनाथ स्वतःचा डोळा काढायला तयार झाले. हे बघून ती बाईच घाबरली आणि तिने त्यांना वडे दिले. यातून त्यांची गुरुनिष्ठा किती कमालीची होती हे दिसतं. अविश्वसनीय. आणि त्यांनी मातीचा पुतळा जिवंत करून गहिनीनाथांना जन्म दिला. ही कथा त्यांच्या सिद्धीचं उदाहरण आहे. तसंच मच्छिंद्रनाथांना सोन्याच्या विटेचा मोह झाला, तेव्हा त्यांनी अख्खा पर्वत सोन्याचा करून दाखवला. बरोबर. हे वैराग्याचं किती मोठं उदाहरण आहे. गोरक्षनाथांनी दाखवून दिलं की या सगळ्या भौतिक गोष्टी कशा क्षणभंगूर आहेत. खरं धान तर आत्मज्ञान आहे. या कथांमधून त्यांचं सामर्थ्य, गुरुभक्ती आणि वैराग्य सगळंच स्पष्ट होतं. इतर नाथांच्या कथा पण खूप काही सांगून जातात. जसं की जालिंदरनाथ. त्यांना गोपीचंद राजाने जमिनीत पुरलं होतं आणि कानिफनाथांनी त्यांना बाहेर काढलं. मदत करतो हे पण दिसतं. त्यांच्यातला तो बंधुभाव. कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या जन्मातच ते अलौकिकत्व आहे. याच वैराग्याच्या धाग्याला धरून आपण भर्तरीनाथांकडे येऊया. त्यांना पिंगला राणीच्या प्रकरणामुळे वैराग्य आलं आणि मग त्यांनी गोरक्षनाथ आणि दत्तात्रेयांकडून दीक्षा घेतली. हो, ही कथा खूप प्रसिद्ध आहे. एका गैरसमजातून आलेलं वैराग्य कसं त्यांना अंतिम सत्याच्या मार्गावर घेऊन गेलं हे यात छान दिसतं. आणि गुरुकडून बोध मिळाल्यावरच कसा खरा मार्ग सापडतो हे पण यातून स्पष्ट होतं. सामर्थ्याबरोबरच करुणेचं पण दर्शन घडतं. जसं रेवडनाथांच्या कथेत त्यांनी यमलोकात जाऊन 7 मेलेल्या मुलांना जिवंत केलं.
ही कथा नाथांच्या अतींद्रिय शक्ती आणि त्यांच्यातल्या करुणेचं प्रतीक आहे. म्हणजे ते फक्त स्वतःच्या मुक्तीसाठीच झटत नव्हते, तर इतरांच्या दुःखात पण धावून जायचे. यासाठी त्यांना यम आणि शिवाशी पण संघर्ष करावा लागला म्हणे, ज्यात विष्णूला मध्यस्थी करावी लागली होती. आणि चौरंगीनाथ, ज्यांचे हातपाय तोडले होते, त्यांनी साधनेतून स्वतःला पुन्हा उभं केलं. ही कथा तर खूपच प्रेरणादायी आहे. शारीरिक आणि मानसिक दुःख सोसून सुद्धा गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि कठोर साधनेने कसं स्वतःला ओळखता येतं आणि उच्च स्थिती गाठता येते याचं ते एक उत्तम उदाहरण आहेत. या सगळ्या कथा खरंच अद्भुत आहेत, पण एक प्रश्न पडतो की या नाथांच्या जीवनातले तपशील मिळणं इतकं कठीण का आहे? त्यांच्याबद्दल अशा ठोस ऐतिहासिक नोंदी कमी का आहेत? त्याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे संन्यास घेतल्यानंतर नाथ योगी आपल्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल, कुटुंबाबद्दल वगैरे काही बोलायचे नाहीत. अच्छा. मग त्यांच्यासाठी तो एक प्रकारे पुनर्जन्म असायचा. दुसरं म्हणजे ही परंपरा मुख्यत्वे मौखिक होती. म्हणजे ज्ञान आणि कथा पिढ्यानपिढ्या तोंडी सांगितल्या गेल्या. त्यामुळे मग त्यात काळाच्या ओघात थोडे बदल होत गेले असणार. त्यामुळे लिखित, पडताळण्यासारखे तपशील कमी मिळतात. आणि मृत्यूकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? नाथ परंपरेनुसार जे सिद्ध योगी असतात ते मरत नाहीत. मरत नाहीत. हो, ते फक्त शरीर बदलतात, जसं आपण कपडे बदलतो. त्यांची चेतना कायम राहते. त्यामुळे अनेक नाथांच्या बाबतीत समाधी घेतली असं म्हणतात. मृत्यू पावला असं नाही. हे त्यांच्या त्या देहाच्या पलीकडच्या अवस्थेचं प्रतीक आहे. या परंपरेचा समाजावर काय परिणाम झाला आणि ती आजही टिकून आहे का? या परंपरेचा एक मोठा प्रभाव म्हणजे तिने कधी जातपात मानली नाही. त्यांचे अनुयायी सगळ्या स्तरांतून आले, अगदी राजांपासून ते सामान्य माणसांपर्यंत. हा जो सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि हो, आजही अनेक ठिकाणी नाथ मठ आहेत, मंदिरं आहेत. ही परंपरा कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत आहे. अगदी आत्ताच्या काळातले संत निसर्गादत्त महाराजांसारख्या व्यक्तींनी पण नवनाथांबद्दल खूप आदर व्यक्त केला आहे. आणि विशेष म्हणजे गृहस्थ आश्रमात राहून सुद्धा नाथ परंपरेचं पालन करणारे लोक आहेत. आदिनाथ संप्रदायाचे 12 प्रमुख पंथ आहेत असंही म्हटलं जातं ना? हो, बरोबर. गोरक्षनाथ पंथ हा त्यातला सगळ्यात प्रसिद्ध आहे. पण या 12 पंथांव्यतिरिक्त पण अनेक उपपंथ आणि स्वतंत्र योगी होऊन गेलेत. ही एक खूप मोठी आणि विविधतेने भरलेली परंपरा आहे. या परंपरेशी संबंधित काही महत्वाची स्थळं कोणती सांगता येतील? गोरखपूर इथलं गोरक्षनाथ मंदिर हे एक प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्रात वज्रेश्वरी जवळ नाथ मंदिर आहे. देवीची अनेक शक्तिपीठं आहेत, जसं ज्वालामुखी, देवी पाटण, हिंगलाज. ही सुद्धा नाथांसाठी महत्वाची तीर्थक्षेत्र मानली जातात. कारण नाथ संप्रदायात शक्ती उपासनेला पण महत्व आहे. अच्छा. केरळमध्ये तिरुनवाया नावाचं ठिकाण आहे. तिथलं नवमुकुंद मंदिर हे 9 योगींशी म्हणजे नवनाथांशी संबंधित आहे असं मानलं जातं. तर एकंदरीत आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की नाथ परंपरा ही फक्त योग, तंत्र किंवा हठ योगाच्या क्रियांपुरती मर्यादित नाहीये. हा एक संपूर्ण जीवन मार्ग आहे. अगदी बरोबर. हा प्रत्यक्ष अनुभूतीतून स्वतःला ओळखण्याचा, स्वतःच्या मर्यादा ओलांडून शिवस्वरूप होण्याचा एक मार्ग आहे. या ज्ञान, योग, भक्ती आणि काही प्रमाणात तंत्र यांचा एक वेगळा संगम आहे. ही परंपरा शरीराला अडथळा नाही तर साधन मानते आणि गुरूच्या मार्गदर्शनाखाली अंतिम सत्याचा अनुभव घेण्यावर भर देते. खरंच खूप सखोल आणि विचार करायला लावणारी चर्चा झाली आज. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, नाथ परंपरेतला तो सहजी या विचार, साधनेतली आणि जगण्यातली सहजता. आजच्या या धावपळीच्या तणावपूर्ण जगात आपण ही सहजता कशी आणू शकतो? म्हणजे आपली नेहमीची कर्तव्य पार पाडत असताना पण त्यात पूर्णपणे न गुरफटता एक आंतरिक शांतता आणि एक प्रकारची अलिप्तता जपत आध्यात्मिक अनुभव घेणं किंवा निदान त्या दिशेने प्रवास करणं कसं शक्य होईल? मला वाटतं नाथ परंपरा आपल्याला यावर विचार करायला नक्कीच प्रवृत्त करते. नक्कीच. या गहन विषयावर इतक्या सविस्तरपणे बोलण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.